संतती प्राप्तीसाठी आजकाल वैद्यकीय उपचार तर आहेतच, पण त्याचबरोबरीनं कुंडलीचा आधार घेतला पाहिजे. हे कितपत योग्य आहे? मुलांची पत्रिका कधी बघावी, म्हणजे अगदी जन्माला आल्यानंतर आपण कुंडली काढू शकतो का? केव्हापासून बघावी? काही जण म्हणतात 5 वर्ष होईपर्यंत बघू नये वगैरे. तुमचं काय मत? हे सगळं अंधश्रद्धा आहे. पुढे जाऊन सुसंस्कृत, सुदृढ मेंटली आणि फिजिकली फिट, चांगलं पर्सेंटेज देणारं, आई वडिलांचं सुख असणारं, मॅरिटल लाईफ मध्ये प्रॉब्लेम काय येऊ नये, इंटेलेक्च्युअल लेवल राहावी, या सगळ्या दृष्टिकोनातून आपण ज्योतिषशास्त्रातून परफेक्शन मध्ये जाऊ शकतो. तुम्ही म्हणतात असं की आपले पूर्वज तिथपासून आलेली ती एक एनर्जी आहे, तो फ्लो आहे, पण तोडता कामा नये. करेक्ट. हे दोघांच्या पत्रिकेत बघितले की क्लिअर कळतं कोणाच्या पत्रिकेत इंटेन्सिटी कमी जास्त आहे आणि कुठल्या कारणामुळे दे आर सफरिंगचा पॉइंट क्लिअर केला एकदा तर पुढचं होणारं बाळ चांगलं होण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि चांगलं बाळ होऊ पण शकतो. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. संतती प्राप्तीसाठी आपण कुंडलीचा आधार कसा घेतला पाहिजे, संतती झाल्यानंतर आपण कुंडलीचा आधार घेऊन आपल्या मुलांसाठी उत्तम भविष्य कसं बघू शकतो किंवा त्याबद्दल आपण काय विचार करू शकतो, या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये पंडित शिवकुमार श्री आलेले आहेत आणि हे पूर्वीसुद्धा येऊन गेलेले आहेत. त्यांनी उत्तम मार्गदर्शन दिलं आहे. तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्या पॉडकास्टला आणि म्हणून हा विषय खूप महत्त्वाचा आहे की आपल्या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे किंवा कधी पत्रिका बघितली पाहिजे, पत्रिका बघितल्यानंतर त्यामध्ये कुठले ग्रह बघितले पाहिजे, सगळी माहिती या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कळणार आहे. तेव्हा आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा विषय जो आहे तो तुम्ही स्वतः मला म्हणालात की आपण हा करूया आणि याचं कारण असं आहे की तुमच्याकडे असे खूपसे प्रश्न येतात. बरोबर. आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे संतती प्राप्तीसाठी आजकाल वैद्यकीय उपचार तर आहेतच, बरोबर, पण त्याचबरोबरीनं कुंडलीचा आधार घेतला पाहिजे. हे कितपत योग्य आहे, तुम्ही कसं समजून सांगा? नमस्कार. तर आजचा सब्जेक्टच हा संवेदनशील आहे आणि या माझ्या 30-35 वर्षाच्या करिअरमध्ये याचा अभ्यास करून, ॲज मी इंजिनियर असल्यामुळे टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास करून पत्रिकेमध्ये काय अशी योग आहेत की ज्यामुळे संतानाला डिले होतं आणि त्यासाठी काय करायला पाहिजे हे ऑलरेडी माझं झालेल्या अनेक ज्या व्यक्तींना, जोडप्याला 4 वर्ष संतती नाही, 10 वर्ष संतती नाही, 12 वर्ष संतती नाही, यांना आपण त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट आपण दिलेला आहे. आणि सगळ्यात मेन पॉईंट काय आहे, आज आपण बघितलं तर आज तुम्ही रस्त्यावर कुठे जात असाल तर तुम्हाला IVFचे बोर्ड सगळे दिसतात की तुम्ही IVFचं संतान चांगलं सुखरूप करू शकता वगैरे. पण हे अजून 20 वर्षापूर्वी असं काहीच नव्हतं. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की लग्न जेव्हा होतं त्या संतानासंबंधी पुढचं सांसारिक जीवन या संबंधीचा अवेअरनेस जो आहे तो आपल्या या नवीन जोडप्याला एवढा जास्त नाही आहे. म्हणजे त्यांचं शिक्षण भले इंजिनियर असू दे, काही असू दे, पण IVF झालं तरच ती मुलं होतात आणि तेच आपण घ्यायला पाहिजे असा एक सबकॉन्शियस इफेक्ट आहे. माझ्याकडे येतात बरेच क्लायंट येतात की नवरा बायको दोघं पण IT इंजिनियर आहेत, IT प्रोफेशनल आहेत, त्यांचे पालक पण असतील, नॉर्मली दोघंच येतात. किंवा एखादी स्त्री येते की संतान होत नाही वगैरे, काय प्रॉब्लेम आहे. मग त्यांना हे पण माहीत नसतं की संतान होण्यासाठी जे काय आपण टेक्निकली अभ्यास पाहिजे किंवा एक कधी प्रेग्नन्सी कुठल्या वेळात राहू शकते, काय टाइम पिरियड आहे बाबा, आपली बॉडीची रचना कशी आहे, या संबंधचे अवेअरनेस, मेडिकल अवेअरनेस तो असणं पहिल्यांदा गरजेचं आहे. त्यानंतर मग डायरेक्ट IVF करण्यावर IUI पण करायला लागतं आपल्याला. IUI 5-6 वेळा पण करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. त्यात जर त्या IUI म्हणजे काय हे ते ऍक्च्युली त्या लोक मला सांगायला लागतं, मीच सांगतो म्हणजे IUI म्हणजे काय प्रोसिजर असतं. आता मी इंजिनियर जर असेल तर एवढे मेडिकलचे फील्डमध्ये डॉक्टर माझे मित्र आहेत, जवळचे, माझ्या घरात पण डॉक्टर आहेत. त्यामुळे कुठलीही गोष्ट बोलताना काहीतरी टेक्निकल बाजू स्ट्रॉंग असलं की आपल्याला बोलायला पण बरं पडतं. बरोबर. ॲज अ वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रज्ञ जरी असेल तर हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे की IVF म्हणजे काय, IUI म्हणजे काय, IVF झाल्यानंतर होऊ शकतं, IUI झाल्यानंतर IVF, त्यानंतर सरोगसीचा काय प्रकार आहे बाबा तो पण आहे. अशा या सगळ्या टाईपमध्ये मी माझ्या क्लायंटना
डॉक्टरांना काम करू दे, तो काय प्रश्न नाही आहे. पण माझ्या लेवलला मला पत्रिका भेटल्यानंतर कळते काय प्रॉब्लेम आहे. अनेक वेळा असं पण होतं की डॉक्टर म्हणते दोघांचं पण जे रिझल्ट आहे एकदम पॉझिटिव्ह आहेत, असा काही प्रॉब्लेम नाहीये. पण डॉक्टर कळत नाही, म्हणजे काय होते माहित नाही. पण यावेळेला IVF सक्सेस व्हायला पाहिजे. म्हणजे IVFला पैसे जातात तर यात काही डाऊटच नाही. पण सेकंड काय, थर्ड काय होईल का नाही ही गॅरंटी नाही. सगळे रिपोर्ट होत का नाही, पण आपण पत्रिका बघितलं लगेच कळते काय प्रॉब्लेम आहे. अच्छा, पत्रिका कळू शकतं. मी ते म्हणजे क्लायंट बोलण्या अगोदरच मी सांगतो की हा असा प्रॉब्लेम आहे का, असं डायरेक्ट विचारतो. म्हणजे टेक्निकल टर्म्स माहिती आहेत त्यात मला पूर्णपणे. ग्रहांच्या अनुषंगाने कुठला ग्रह कुणावर कसा बसलाय, कुठली दृष्टी टाकतो, हा प्रॉब्लेम आहे का, हा प्रॉब्लेम, हा तुमचा रिपोर्ट आला, हा प्रॉब्लेम, हा रिपोर्ट आलेला आहे. ठीक आहे, आता मला काय करायचं, मी व्हेरीफाय करून घेतो. म्हणजे कुंडली बघून मेडिकल प्रॉब्लेम काय ते न सांगता पहिला मीच विचारतो. त्यांच्याकडनं यस आलं की कळतं की अरे ह्याच्यामुळे हे व्हायला लागले. मला बेसिक रूट कॉज सापडायला पाहिजे की माझ्या ह्या एका व्यक्तींची पत्रिका बघितल्यावर मला बेसिक रूट कॉज सापडतंय का. बेसिक रूट कॉज सापडला एकदा की मग मला पुढे जाऊन काय प्रॉब्लेम न उपाय करत राहिल्यानंतर अल्टिमेटली सगळं प्रोसेस चालू राहते. अक्षरशः लास्ट मोमेंटला म्हणजे ते बाळ जन्माला येऊपर्यंत माझा बॅकअप, आमचा ऑफिसचा बॅकअप त्यांना कंटिन्यू असतो. आल्यानंतर आमचे व्हिडिओ पण आम्ही घेतो की 6 वर्षानंतर संतती झाले, 10 वर्ष संतती आम्हाला झाले. माझे व्हिडिओ पण आहेत आणि टीव्ही चॅनल पण दाखवलेले पण आहेत. ते म्हणजे कसं आहे, तो एक आनंद पण आहे ना. बरोबर. आपण एवढं वर्ष या फील्डमध्ये आणि लोकांना एक बाळ होण्यासाठी, खरं म्हणजे ज्या कुटुंबाला किंवा ज्या स्त्रीला बाळ होत नाही ना, त्याचं दुःख किती असतं ना, ते मला खुर्चीवर बसल्यानंतर कळतं. काय तो एक मला एक रिलीफ आहे की माझ्या आई बहिणींना जे आहेत, जे काय माझ्याकडे येणारे क्लायंट आहेत, त्यांना आपण नुसतं बाळ देणं पण नाही, हा अजून महत्त्वाचा मुद्दा आहे. नुसतं बाळ होणं ह्याला मी काय जास्त असं व्हॅल्यू देत नाही. कुणालाही बाळ होऊ शकतं, पण ते बाळ पुढे जाऊन सुसंस्कृत, सुदृढ, मेंटली आणि फिजिकली फिट, चांगलं पर्सेंटेज देणारं, आई वडिलांचं सुख असणारं, मॅरिटल लाईफमध्ये प्रॉब्लेम काय येऊ नये, इंटेलेक्च्युअल लेवल राहावी, या सगळ्या दृष्टिकोनातून आपण ज्योतिषशास्त्रातून परफेक्शनमध्ये जाऊ शकतो. आणि माझा हेच प्रोसेस असते. म्हणजे आता आपण बाळ प्रेग्नन्सी राहिली की संपलं नाही. 9 महिन्यापर्यंत त्याला काय काय आपण पुरवलं पाहिजे, संस्कार कसे व्हायला पाहिजे की त्या संस्कारातून का आई आणि बाळ हे कनेक्शनमध्ये असतं. आईचे थॉट प्रोसेस सगळी चालू असते. ती कशी पॉझिटिव्ह करून पुढं बाळाला चांगल्या टायमिंगला जन्माला आणता येईल, हा पण विचार सगळ्यात महत्वाचा आहे. फक्त बाळ होऊन नुसतं उपयोग नाही, पण चांगलं पण सुदृढ पण असलं पाहिजे, मेंटली फिट पण पाहिजे. म्हणजे वैद्यकीय सल्ला, त्यानंतर म्हणजे वैद्यकीय उपचार, त्यानंतर कुंडली, या सगळ्याचाच आधार घेऊन खरं तर हा विचार झाला पाहिजे. पण आपण लग्न ठरवताना संतती विषयक जे काही गोष्टी आहेत ते बघणं गरजेचं आहे का, आणि का गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. म्हणजे मी आजपर्यंत बघताना माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर माझ्या ऑफिसच्या टेबलवर माझ्या पूर्ण केबिनमध्ये तुम्हाला पंचांग पण दिसणार नाही. पंचांगाचा वापर मुहूर्त किंवा बाकी गोष्टी ठीक आहे, पण ते गुण मिळण्याचा चार्ट आणि किती गुण झाले, एकनाडे दोष, या गोष्टी बघून पण अनेक वेळेला डिक्लाइन होऊन जातं की लग्न करायचं का नाही करायचं. हो, तुम्ही मागे पण सांगितलं होतं. पण एखादी आई वडील आले, त्यांच्या मुलीची पत्रिका लग्नासाठी बघत असेल, तर ते मी तिथं आवर्जून बघतो की या मुलीला काय काय आता फिजिकल मुलं होण्यासाठी काय प्रॉब्लेम आहेत का. अच्छा, ते कळतं बघितल्यानंतर. ओके, ते बघितलं PCODचा प्रॉब्लेम आहे का, किंवा ग्रोथ होती की नाही बीजांडाची प्रॉपर, किंवा बाकीचा कुठला प्रॉब्लेम, सगळं कळतं, डायरेक्ट कळतं काय काय नाही. ते फिलोपियन ट्यूब ब्लॉक आहे का, दोन्ही, म्हणजे ना आता जर मुलं व्हायची असतील तर काही काय ऑपरेशन करून करायला ना डायरेक्ट मुलं होणार आहेत, हे स्ट्रेटली कळतं. पत्रिका भेटलं तर कळतं. अभ्यास एवढा आहे म्हणून ते कळतं. एक जनरल अवघड आहे पण होईल, वेळ लागेल पण होईल, असं तुम्ही सांगू शकता. अवघड आहे पण होईल नाही, अवघड आहे पण काय करायला लागेल. अच्छा, काय करायला आता काही लोकांना 5 वर्ष झालेत, संतती होत नाहीये, पण त्यांनी एंडोस्कोपी पण केलेली नाही. मला इथं कळतं की स्पष्टपणे काही ना काही ऑपरेशनल ऍक्टिव्हिटी झाल्याशिवाय आणि फिलिपिन ट्यूब्स वगैरे ब्लॉक असतील किंवा काय असतील, त्यामुळं हे क्लीन केल्याशिवाय पुढे मुलं होणार नाही, इथपर्यंत मी जातो डायरेक्ट. आणि मी लोकांना सांगितलंय की तुम्ही डॉक्टरकडे जा आणि विचारा, हे तुम्ही करून घ्या आणि मी प्रेग्नन्सी राहील. माझे उपाय असतातच, पण त्यांना ते आयडिया येत नाही. नुसते जाऊन येतात, पण ते आतमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते आपल्या पत्रिकेत. कसं आहे, ज्योतिषशास्त्र एवढं बेस्ट टेक्निकल टूल आहे
कुठेही तुम्ही एकदम परफेक्शन डीप लेवलला लावलं की ते तुम्हाला आयडिया येते. आज आपण संतती संबंधी बोलतोय, तर संतती संबंधी सगळ्या गोष्टी पुरुष आणि स्त्रीच्या बघून कळू शकतात. किंवा स्त्रीची जरी पुरुषाची जरी पत्रिका असेल लग्नाचा, मुलीचं चांगलं आहे, पण मुलाच्या पत्रिकेत काय प्रॉब्लेम आहे बाबा, स्पर्म क्वांटिटी कमी जास्त आहे का, मॉर्टिलिटी रेट कमी आहे का, काय होते काय नाही, इम्पॉर्टन्सी आहे का, ही पत्रिका पण कळू शकतो. मग अनेक वेळेला मी लग्न लोकांना काय म्हणतो की बाबा तुम्ही लग्न होण्यासाठी 4-5 वर्ष आता मी प्लॅनिंग करणार, ह्यात घालवू नका. तुम्हाला हा प्रॉब्लेम पुढे जास्त होईल, तर जेवढ्या लवकर तेवढे बाळ होऊ दे, मग तुम्ही गॅप घेऊन पुढे जाऊ शकता. हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे. या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की या संततीचा हा पार्ट आला की व्यवस्थित प्लॅनिंग करून, अभ्यास करून त्या पद्धतीने ते पुढे गेलं तरच ते व्यवस्थित होतं. आणि पत्रिकेमध्ये कुठला ग्रह आणि कुठलं स्थान हे संततीसाठी मानलं जातं? यासाठी मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो, म्हणजे ऍक्च्युली कळायला पाहिजे की नक्की काय आहे. लोकांना खूप क्युरियोसिटी असते की आम्ही पत्रिका बघून आमच्या पत्रिकेतलं कुठलं स्थान आहे, त्याच्यामध्ये कुठला ग्रह स्ट्रॉंग असायला पाहिजे, त्यासाठी काय करायला त्यासाठी मुद्दाम मी आजच्या दिवसासाठी एक चार्ट करून आणलाय की यावर आयडिया यायला पाहिजे की ज्योतिषशास्त्र कशा पद्धतीनं बघितलं. तर म्हणजे आज मी फक्त संतानासाठी सांगणार आहे, पण वेगवेगळ्या अँगलला आपण पत्रिका बघू शकतो. ओके. तर या ठिकाणी हेडिंग दिलेले संतान सुख कसे पहावे. आता कुठल्याही पत्रिकेमध्ये हे असे 12 घरं असतात. 1, 2, 3, 4 टोटल 12 घरं असतात. जेव्हा कोण संतानासंबंधी मला प्रश्न विचारेल तेव्हा माझं टार्गेट कुठं जातं की लग्न करताना संतती होईल का मुलाला मुलीला. आता बघा एखादी मुलगी आली, या मुलाला लग्न करायचं, मुलाचं संतानाचं स्ट्रॉंग स्थान आहे की नाही, दॅट आय हॅव टू क्रॉस चेक कुठल्याही परिस्थितीत. संतानासाठी सगळ्यात महत्त्वाचं कुठलं स्थान, हे संतानाचं स्थान आहे. संतान किती होणार, कशी होणार, म्हणजे एखादी लेडीज आहे तर ते सी सेक्शन होणार का नॉर्मल डिलिव्हरी होणार, हे पण सांगू शकतो व्यवस्थित. हे संतानाचं स्थान आहे आणि हे सुखस्थान आहे. व्यक्तीला मिळणारं प्रत्येक सुख, म्हणजे आई वडिलांचे मेन संतानाचं सुख पण इथनं बघितलं जातं. आणि हे कुटुंबाचं सुख आहे. कौटुंबिक जीवनाच्या सुख, हे तिन्ही सुख बघून त्याच्यावर पडणारी ही दृष्टी लाभसताना इथं कुठला क्रूर ग्रह बसलाय का, निगेटिव्ह ग्रह बसलाय का, हा सगळा अनालिसिस करून, या 4 पॉईंटच महत्वाचे आहेत. त्या 4 पॉईंटवरनच अनालिसिस करून आपल्याला कळतं की संततीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पर्सेंटेज किती आहे. पर्सेंटेज किती, दॅट पर्सेंट इज दॅट डिफाईन्ड बाय मी. कारण माझ्या डोक्यात आहे लॉजिक की सॉफ्टवेअर डोकं तयार झालं माझं की हां या मुलीला किंवा मुलाला संततीचं सुख हे 30% बाबा किंवा 50%. मी लग्नाच्या वेळेला पण असंच करतो. एखाद्या मुलीची लग्नाची पत्रिका आली की हे वैवाहिक जीवन टिकण्याची किंवा वैवाहिक जीवनात सुख किती पर्सेंटेजमध्ये आहे, 30%, 40%, 90%, 50%, हे बघणं गरजेचं आहे. पण मग जसं 30-40% आणि 50% असेल तर म्हणजे काय ते तुटूही शकतं आणि चांगलंही असू शकतं. नाही, मला पुढचा वाढवायचा ना. अच्छा, अर्धांगिनी ना बायको, नवरा बायको इज इक्वल टू 100 पकडतो. ह्याला 30 असेल तर समोरच्याला 70 वाला मला मिळला तर 70+30 डिवाइड बाय 2 क्युम्युलेटिव्ह 50% क्रॉस होतोय. सो दॅट इज इम्पॉर्टंट. मग गुणमेलनामध्ये 36 गुण जुळले आणि दोघांना 30-30% असेल, नापास होणार, फिनिश, डायव्हर्स तर होणारच आहे. पण ते गुणमेलन नावाचा प्रकार हा 100% चुकीचाच आहे. त्या अनेक वेळा मी सांगतो, त्याचा पॉईंट नाही. आता ह्या पॉईंटवर आपण येऊया. सगळं सांगतो. शरीराचं स्थान आहे प्रथम स्थान या ठिकाणी, तर प्रत्येक शरीराचं स्थान हे आहे. कुटुंबाचं स्थान आहे, हे बंधू भगिनीचं पण स्थान आहे, पराक्रमाचं हे सुखस्थान आहे, हे संतानाचं स्थान आहे, शिक्षणाचं आहे, हे आजाराचं स्थान आहे, हे मृत्यूचं स्थान आहे. आता त्या एखाद्या माणसाच्या पत्रिकेत आजाराचं आणि मृत्यूचं स्थान जर एकत्र आलं असेल किंवा ते ग्रह एकत्र आले असेल, ते डिफिशियन्सी तयार झाली असेल, तर मग 100% संततीला गॅरंटीला प्रॉब्लेम. 6-7 वर्ष अनेक वेळ लागतो. पण एकाला हा प्रॉब्लेम आहे, समोरच्या एक मुलीला हा प्रॉब्लेम आहे, मुलाला पण त्याच घरामध्ये काय प्रॉब्लेम असतील तर संतती होतच नाही. खूप डिफिकल्ट होऊन जातं. मिसकॅरेज होणे किंवा ऑटिझम होणे, बाळ तयार झाले पण त्याला बोलता येत नाही, वाढ झालेली नाही, मेंदूची वाढ झालेली नाही, हे 2 स्थान पण बघणं खूप गरजेचं असतं. त्याबरोबर हे पती पत्नी स्थान, नवरा बायकोचं स्थान. अनेक वेळेला असं होतं की नवरा बायकोचं स्थान दोघांचं बिघडलेलं आहे की एखाद्या स्त्रीला नवरा बायको पती पत्नी स्थानच बिघडलेलं आहे. त्यामुळे काय होईल, त्यामुळं त्या दोघांचं कॉर्डिनेशन प्रॉपर न झाल्यामुळे संतानाला ढिले होऊन ते पुढे संतान एकत्र राहतात, जगतात, सगळं होतं. पण या 2 प्रॉब्लेममुळे पण संतानाचा प्रॉब्लेम तर नाही. हे जो मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तेव्हा अल्टिमेटली त्याला संतान झालेलं आहे. लॉजिक लावूनच करायला लागतं. हे म्हणजे हे वडिलांचं स्थान आहे, हे लाभस्थान आहे, हे
मेन भाग्यस्थान आहे, हे पण सगळ्यात महत्वाचं आहे. वेळ म्हणजे खर्चाचं स्थान, लॉसचं स्थान आहे. पत्रिकेत 3 स्थानं सगळ्यात वाईट: आजाराचं स्थान, मृत्यूस्थान आणि खर्चाचं व्ययस्थान. हे 3 स्थानं जर कुठेतरी खराब झालेली असतील तर सुद्धा त्या संतानावर डायरेक्ट इफेक्ट होतो. कारण लग्न झाल्यानंतर मेन पार्ट काय, तो संतान होणं हा एकच इश्यू होऊन जातो. 1-2 वर्ष नाही, 5, 6, 8, 10 वर्ष झाले की ते पॅनिकनेस क्रिएट होतो. मग त्यावेळेला ही 3 स्थानं ऑलरेडी तुमची उद्दीपित झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम करायला चालू करतात. तर यासाठी मला काय करायला पाहिजे, यांचा प्रभाव करून कुठले ग्रह असे आहेत. आता संतानासाठी कुठला ग्रह आहे? गुरु आणि शुक्र. हे 2 सगळ्यात महत्वाचे ग्रह आहेत. हे 2 ग्रह चांगले असतील, तेव्हा चांगली दृष्टी पडली असेल आणि त्यांचं चांगल्या डिग्रीमध्ये असतील, चांगल्या नक्षत्रात असतील, त्यांच्यात काय तर पॉझिटिव्ह असेल तर संतानाला प्रॉब्लेम येत नाही. आता शुक्राचं बळ जास्त असेल तर मुलींची संख्या जास्त असते. अच्छा. रवी आणि गुरु स्ट्रॉंग असेल तर मुलांची संख्या जास्त असते. म्हणजे असं एक कॉम्बिनेशन खूप, म्हणजे हे बोलायला 2-3 तास त्यामध्ये जाते. अभ्यास आहे व्यवस्थित. त्यामुळे पॉइंट सांगितले की आम्ही कसं बघतो, मी स्पेसिफिकली कसं बघतो. त्यामुळे संततीसाठी हे 3 महत्वाचे आहेत. ते जर बघितले तर आपल्याला आयडिया येते. आता लग्नाच्या वेळेला पण असं होतं की पत्रिका बघितल्या म्हटलं संतान या व्यक्तीला चांगलं आहे की नाही, तर ते आपण लगेच सांगू शकतो. त्या मुद्द्यावर नंतर येऊच आपण. लग्नाचा जो अजून एक म्हणतात की नाडी एक असेल तर संतान व्हायला प्रॉब्लेम होतो, तर हे खरं आहे का? हे तर एक शब्द आहे, तो वापरायला नाही पाहिजे. मी तर थोतांडच म्हणतो त्याला डायरेक्ट. आणि अनेक टीव्ही चॅनल पण बोललेलं आहे की हे काही खरं नाहीये. ते बिचारा मुला मुलींचे लग्न चांगलेच जुळलेले असतात, आई वडील पण तयार असतात, त्यांना पण सगळं मान्य असतं. आणि कोणतं येऊन म्हणतं की एक नाडी दोष आहे, मुलं होणार नाही. माझ्या घरात माझ्या आई वडिलांचा एक नाडी दोष आहे. खूप जणांचे आणि एक्सपर्ट आणि हुशार मुलं आहे. माझा भाऊ लंडनला असतो, त्या भावाला पण नवरा बायकोंना एक नाडी दोष आहे, त्यांना पण 2 मुलं आहेत. माझ्या काका आहे, त्या काका काकूंना पण एक नाडी दोष आहे. मृत्यूशराष्ट्र पण आहे, त्यांना पण मुलं वगैरे 3 मुलं आहेत, ते पण व्यवस्थित आहेत. म्हणजे एक नाडी दोषमुळं मुलं होत नाही. आणि हे जे काही ब्राह्मणाचा ठासून सांगतात, तसं काही त्याने ब्रह्मदेवाने त्याला सांगितलेलं आहे. तेव्हा विचार करायला पाहिजे आपण की कुठल्या व्यक्तीकडे चाललोय आणि काय नॉलेज आहे त्याचं, आणि या गोष्टीला विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा. ब्लड ग्रुप सारखा असेल तर काय करायचं, डॉक्टरना विचारायचं, माझा काय संबंध नाहीये. एक नाडी दोषचा काय संबंध ऍब्सोल्युटली संतती होण्याशी येत नाही. इव्हन मी हे असं का म्हणतो ते पण माझ्या घरातले अनेक उदाहरणं ते सोडा. माझ्याकडे जे क्लायंट मुलांचं लग्न करण्यासाठी किंवा मुलींचं लग्न करण्यासाठी येतात, ठरवण्यासाठी येतात, तेच आम्हाला सांगतात की आम्हाला पण अनेक काही वर्षापूर्वी जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा एक नाडी दोष आहे, तुम्हाला संतती होणार नाही आहे आणि तुम्ही लग्न करू नका असं डायरेक्ट सांगितलं होतं. पण आम्ही त्यांचं ऐकलं नाही, आम्ही लग्न केलं. आता मला 2 चांगली मुलं आहेत, काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे माझं सोडा, जे माझ्याकडे येणारे आहेत क्लायंट आहेत, त्यांनी पण मला सांगितलेलं आहे की आम्ही अशा ह्याच्यातनं जाऊन आम्हाला संतती झालेली आहे. हेच माझ्यासाठी मोठा एव्हिडन्स ठरतो. एक नाडी दोषमुळं संतती होणार नाही, हे सगळ्या लोकांनी डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे. ओके. आता ना काही घरांमध्ये आपण बघतो की वर्षानुवर्ष त्यांच्या घरामध्ये संतती प्राप्तीसाठी काही ना काहीतरी समस्या असतात. म्हणजे मिसकॅरेजेस होतात, खूप खूप वर्ष लागतात मूल होण्यासाठी, होतात पण ते खूप कष्टानी आणि खूप त्रासदायक असे असतात त्यांचे सगळे अनुभव. याचं कारण काय असू शकतं? याला 2-3 कारण आहेत. फर्स्ट कारण सांगतो. एखादा, आता मी डॉक्टर नाहीये पण मी पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करतो की जेनेटिक प्रॉब्लेम जर असतील तर जेनेटिक प्रॉब्लेम एखाद्या, आता पर्सेंटेज परत बोलतो मी, एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये किंवा त्या माणसाच्या जीवनामध्ये संतती होण्याचं एकदा 20-30% असेल आणि ज्या समोरच्या व्यक्ती लग्न करणार त्याचं पर्सेंटेज तुम्ही चेक न करता लग्न करत असाल तर इट इज गोइंग टू हॅपन अगेन अँड अगेन. तो समोरच्या माणसाचं पर्सेंटेज हे चांगलं असणं हा पहिला पॉईंट आहे. म्हणून दोघांचं एकत्र अभ्यास करून लग्नाचं डिसिजन घेणं, सर्वांगाने डिसिजन घेणं गरजेचं आहे. ओके. दुसरा पॉइंट, आपलं जे अँसेस्टर्स असतात, आपले आजी आजोबा पणजोबा खापरपण जे काय असतील ते एका ठिकाणी कायम सरेंडर होतात. ते म्हणजे आपले कुलदेव, कुलदेवी. मी लोकांना मुद्दाम आवर्जून सांगू इच्छितो या पॉडकास्टच्या थ्रू की स्वतः मी अनुभवलेला आहे. ॲज अ मी टेक्निकल इंजिनियर असेल तरी सुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या खरोखर मी करून बघितल्यानं फरक पण पडलाय. तर यासाठी आपण जे आपलं कुलदेवी किंवा कुलदेव असेल ना, तेवढं 100% वर्षातून एकदा जाणं गरजेचं आहे. अच्छा. तिथून म्हणजे आता हे सुपरस्टिशियस नाही, हा त्या ठिकाणी तुम्ही जाता, तो आशीर्वाद कुलदेवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. पण
त्या कुलदेवापेक्षा पण त्या ठिकाणी तुमचे सगळे अँसेस्टर जाऊन आलेले आहेत. बरोबर. ती कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथे चार्ज करते. करेक्ट करेक्ट करेक्ट. दॅट कनेक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचे आजोबा गेलेत, आजोबांचे आजोबा गेलेत, त्यांचे आजोबा गेलेत, 500-1000 वर्ष तिथे जाऊन आलेले आहेत. ते आशीर्वाद, ती कनेक्टिव्हिटी तुमच्या पुढे संतान होणाऱ्या लोकांना पुढच्या भावी जीवनाला मिळते. आणि अक्षरशः चमत्कारिकरित्या पॉझिटिव्ह फरक लोकांच्यात मी बघितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल साधं नवीन टेक्निकल उदाहरण देतो. तुम्ही अवतार पिक्चर बघितला असेल, आता सेकंड का थर्ड पार्ट आला अवतार पिक्चरमध्ये. त्यामध्ये दाखवलं आहे त्यांचे अँसेस्टर खूप मोठे झाड असतात पाण्यामध्ये. आणि ज्या वेळेला ते जातात, एक लेवल कमी आली की एनर्जी लेवल कमी झाली की ते त्याच्या म्हणजे केसाचा शेंडीचा पार्ट आहे त्याला ते लावतात. बरोबर. त्यावर ते चार्ज होतात. ते कुरू लावतात, त्याला चार्ज होतात. सो अगेन दे गेट पॉझिटिव्ह एनर्जी. मग ते तिथे गेल्यानंतर चार्ज झालं त्यांना ताबडतोब आणि वर्षात जाऊन ते चार्ज करतच असतात. हे अनेक जे काय अभ्यास के पिक्चर निघतात ते भले हिंदी मायथॉलॉजीचा अभ्यास त्याचा अभ्यास करून निघतात अनेक वेळा मी बघितलंय. तर हे त्यावरनं मला लोकांना सांगायला इझी जाते ते अवतार पिक्चरमुळे. ॲटलिस्ट ते जे दाखवलेलं आहे ते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खरीच ती तो पार्ट आहे. आणि आपले अँसेस्टर आपला आशीर्वाद देतात, त्यांच्या आशीर्वादाने आपण पुढे जातो. आणि ते आपण ग्रॅप करणं फक्त मुलाबाळासाठी नाही, ओव्हरऑल सगळ्या लाईफसाठी, संसारात जीवनासाठी, लग्नासाठी सगळ्यांना गरजेचं आहे. लग्न झालं ना की पहिल्यांदा कुलदेवाला जायचे, पहिल्यांदा आपली बघा प्रथा होती पहिली. आता हळूहळू ते संपत आलेले. कोण जात आहे कोण जात नाही, पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ते जाऊन आल्यानंतर हा फरक हा पडले. म्हणजे काही लोक 10 वर्ष गेले नाहीत आणि मी जा म्हणून सांगून आल्यानंतर त्यांना लगेच 6 महिन्यात फरक पडला चालू झाला, असं मी प्रॅक्टिकली अनुभवलेलं आहे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला सायन्स प्रूव्ह कुठं करू शकत नाही, अजून तेवढं गेलेलं नाहीये. पण हळूहळू ते सायन्स ते पण प्रूव्ह करेल की ते असं आम्ही इंडियन लोक असं का म्हणत होतो ते. आणि रिझल्ट त्याचा 100% आहे. अगदी बरोबर आहे. कारण ही जी एनर्जी आहे ही एनर्जी एक्झिस्ट करते. म्हणजे यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्ही मनोभावे कुठल्याही गोष्टीची जर भक्ती करत असाल, श्रद्धा असेल, तर ते श्रद्धास्थान प्रत्येकाच्या आयुष्यात हे असायला हवं. आणि तुम्ही म्हणतात असं की आपले पूर्वज तिथपासून आलेली ती एक एनर्जी आहे, तो फ्लो आहे, तो आपण तोडता कामा नये. करेक्ट. अगदी बरोबर आहे. काय होतं बऱ्याचदा संतती प्राप्तीसाठी काही समस्या येतात. तुम्ही मगाशी म्हणाला तसं ऑटिझम ची मुलं असतात किंवा मग काय म्हणूया स्पेशल चाइल्ड असतात. आणि हे असं झाल्यानंतर प्रत्येक पालक घाबरतात दुसरा चान्स घेताना. तर त्यावेळेला आपण पत्रिका बघून सल्ला घेऊन तो उपयोगी ठरू शकतो का? येस. आता या 3 पॉइंट येतात. ओके, 3 लोक आहेत इन्व्हॉल्व यामध्ये, आई वडील आणि ते असणारं बाळ. ओके, म्हणजे आताचं जे बाळ आहे ते, आता जे बाळ समजा एक ऑटिझमचं बाळ असेल, स्पेशल चाइल्ड आहे, ते 4 वर्षाचं आहे, 5 वर्षाचं असेल किंवा अजून किती वेळ झाला, तर आई वडील घाबरतात किंवा पुढं असं झालं तर मी काय करू. तर त्यावेळेला त्या बाळाची पत्रिका, त्याच्यानंतर येणारं बाळ चांगलं आहे की नाही, का मिसकॅरेज होणार आहे, त्याचं बंधूचं भगिनीचं सुख कसं आहे, ते पहिल्यांदा बघणं गरजेचं. ते कळतं. थर्ड हाऊसवरनं दृष्टी कुठे पडली त्यावरनं ते कळतं. फर्स्ट पॉईंट. सेकंड, त्या आता काय कोण सफर झालं, ऑटिझमचं बाळ झालं म्हणून पती पत्नी सफर झाले होत आहेत आता. आणि मेन आई जास्त सफर होते, बाहेर जाऊ शकत नाही. मी ते असे उदाहरणं बघितलेत. ते भयानक पॅनिक गोष्ट असते. तर तेव्हा हे कशामुळे झालं, समथिंग इज देअर, काहीतरी आहे ना पत्रिकेत की ज्यामुळे दोघंही सफर होतात. नॉट अ सिंगल. आई सफर होत नाही, वडील पण सफर होतात बिकॉज ऑफ ऑटिझम. हे दोघांच्या पत्रिकेत बघितले की क्लिअर कळतं की कोणाच्या पत्रिकेत इंटेन्सिटी कमी जास्त आहे आणि कुठल्या कारणामुळे दे आर सफरिंग. तो सफरिंगचा पॉइंट क्लिअर केला एकदा, तर पुढचं होणारं बाळ चांगलं होण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि चांगलं बाळ होऊ पण शकतो. असं ॲब्सोल्युटली नाही पहिलं ऑटिझम झालं दुसरं ऑटिझम होईल असं नाही. आपण पत्रिकेत 5म स्थानी संततीचं स्थान आहे. ओके, ते संततीचं स्थान किती बिघडलेलं आहे, त्या स्त्रीला संततीपासून दुःख होण्याचं रिझन काय आहे, काय असे ग्रह आहेत की ज्यामुळे असं बाळ झालेलं आहे, हे पण कशा पद्धतीला आपण इंटेन्सिटी निगेटिव्हिटी कमी करू शकतो. किंवा त्या वडिलांच्या पत्रिकेत काय असा दोष आहे की त्यांना पण हे सफर व्हायला लागतंय, हे ग्रहावरनं कळतंच, तुम्हाला तरी कळतं. ते कळून मग मी ते उपाय देऊन टाकतो आणि त्या पद्धतीनं पुढचं संतान चांगलं. म्हणून काय म्हटलं मी, संतान होणं हे महत्वाचं नाहीये. आता पुढचं पण जे संतान आहे आफ्टर ऑटिझम ते चांगलं होण्यासाठी डेअरिंग करत नाही का नंतर ती गॅरंटीच असत नाही.
त्यामुळे आपण हे करून चांगलं संतान होण्यासाठी गॅरंटेडली त्याला आपण उपाय देऊन चांगलं संतान होण्यासाठी प्रयत्न करून चांगलं संतान होऊ पण शकतं. त्यामुळे सगळ्याला अशा लोकांना मला सांगायचं आहे की जर ऑटिझम असेल तर पुढचं चाइल्ड घ्यायचं का नाही असं विचार न करता, कारण नंतर माझ्या लोकं असे पण आहेत की त्या मुलाचं वय 15 झालं आणि 16 झाल्यानंतर तेव्हा ते मनस्ताप करून घेतात की आपण तेव्हा जर विचार केला असता अजून एक बॅक टू बॅक झाला असतं, पण तो पण वेळ गेलेली असते. बरोबर बरोबर. आणि माझं जर स्पष्ट म्हणणं सगळ्यांना असं आहे की एकपेक्षा एकाला एक दुसरं संतान असणं सगळ्यात महत्वाचं. मिनिमम 2 संतान हे पाहिजेच पाहिजे असं मला सांगायचं आहे. किंवा एक तरी सिबलिंग असल्यामुळे त्यांना भावाचं बहिणीचं एकत्रचं ते एकाकीपणा जो आहे तो जाऊन एकत्र कोण ना कोण असेल तर त्यांचं ते लाईफमध्ये शेअरिंग हे आपण इमॅजिन नाही करू शकत. ते आत्ताच आहेत, मोठे होईपर्यंत ते कायम एकमेकावर राहतात. आणि एखाद्याला जर काय प्रॉब्लेम किंवा काय झाला तर सपोर्टला दुसरा कोणतर काय उभारतो. समजा ॲट द एज ऑफ 60 ज्या नवरा बायकोंचे 60 आहे आणि त्या बाळाचं वय अप्रॉक्सिमेट 40-35 वर्ष, त्यावेळेला त्याला काय तर प्रॉब्लेम झाला तर त्यांना हे प्रेशर असते आम्ही गेल्याने त्याच्याकडून कोण बघणार. नो वन केअर, कुणी बघू शकत नाही. म्हणून कोण ना कोण असेल ब्लड रिलेटिव्ह, शेवटी ब्लड रिलेटिव्ह असतात तेव्हा तो फरक पडतो. त्यामुळे हे ऑटिझमचा पण पार्ट असते ते, किंवा नॉर्मल जरी चाइल्ड झालं ते गॅप चांगला ठेवून त्यामध्ये संतती 2 होणं हे गरजेचं आहे. अनेक वेळा आता माझ्याकडे जे लोक येतात ना, यांचा मुलगा असतो अब्रॉडला गेलेला आहे, तिकडे सेट झालाय, ॲब्सोल्युटली बघायला कोण नाहीये. मी ज्या ठिकाणी भांडरगडवर राहतो प्रभातूरच्या एरियामध्ये, मोस्ट जी लोक आहेत ते बऱ्यापैकी वयस्कर लोक आहेत. माझ्या समोर असं उदाहरण आहे की ते मुलगा US ला गेला, त्याचे आई वडील वारले, त्यांना ते कळवलं पण तिथे येऊ नाही शकत आहेत ते, म्हणून त्यांनी शेजारच्यांना हे केले, आम्ही आता येऊ शकत नाही, आम्ही नंतर येतो, क्रियाकर्म काय तुम्ही करून टाका. तुम्ही पेपर पण वाचता की सिंगल चाइल्ड असलेल्या लोकांचं नंतर त्यावेळेला काय वाटतं एक आहे ठीक आहे, पण नंतर त्यांचं लाईफ चालू होतं ना नंतर ठराविक काळानंतर, मग तेव्हा त्यांची काळजी घेणार पण कोण असतच नाही. मग त्यासाठी आपला एकाला 1, 2, 3 काही मला काय मी त्या सांगायला हे करत नाही, हेजिटेट नाही करत आहे, कारण आपलं संतती हीच आपली खूप मोठी ताकद असते. तेच तुमचं फ्युचर असतं आणि त्यातच तुमचं लाईफ आनंदाने जगू शकता आणि त्यात वेगळा तो सांसारिक आनंद तो वेगळाच असतो. त्यामुळं इट इज मोस्ट इम्पॉर्टंट की मिनिमम 2 तरी चाइल्ड असणं गरजेचं आहे की हे ऑटिझम म्हणा किंवा मिडलमध्ये कुठल्या मुलाला काय बाळा त्रास झाला कोण नाही, बॅकअपला त्याची काळजी घेणार पण कोणतर असतो आणि तुम्हाला पण एक मानसिक सपोर्ट कायम असतो. बरं, पुढचा प्रश्न असा की बऱ्याचदा लहान जेव्हा बाळं असतात 1-1.5-2 वर्षाची झाली की ओव्हर ऍक्टिव्ह होतात. म्हणजे हायपर ऍक्टिव्ह मी म्हणत नाही कारण ते मेडिकल टर्म आहे, पण ते हायपर ऍक्टिव्ह पर्यंतच्या त्यांच्या काही गोष्टी असतात की त्यांची एनर्जी मॅच करता येत नाही पेरेंट्सला. पालकांना खूप काळजी वाटते. काही जण खूप बोबडी बोलत असतात, काही जण बोलतच नाहीत खूप वेळ, काही जण चालत नाहीत, असे खूप वेगवेगळे मुद्दे असतात. तर अशा वेळेला पत्रिकेचा आधार घेऊन आपण काय करू शकतो? हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आणि असे लोक माझ्याकडे कायम येतातच. दर आठवड्याला 4-5 लोक तर असे असतातच. म्हणजे सांगायचा उद्देश काय की जेव्हा एखादं बाळ 2 ते 3, 4 वर्षापर्यंत ओव्हर ऍक्टिव्ह असतं, एका ठिकाणी शांतच बसत नाही, ते कंटिन्यू पडतं उठतं, म्हणजे नॉनस्टॉप त्याला कोणी माणसानं लक्ष द्या नक्की करतोय काय, प्रॉब्लेम तर होणार नाही ना वगैरे. त्यामुळं त्यांना शंका येते की बाकीची मुलं मात्र, आणि शाळेत पण तसं, शाळेत पण ओव्हर ऍक्टिव्ह, तिथे पण काही ना काही गडबड घोटाळा, मग ते कंप्लेंट आलं का होतं की तुमचं बाळ असं करतं तसं करतं, मग ते प्रेशरमध्ये येतं माझ्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना, पुढे फ्युचर काय होणार आहे, आणि काही लोक कुणाकडे जायचं म्हणून घाबरून बसतात. त्यासाठी महत्त्वाचं एक्सपर्ट माणसाकडे जाणंच पहिलं गरजेचं आहे. अनेक वेळा असं होतं की जे ग्रह असतात ना एवढे पॉवरफुल असतात, त्यांची पत्रिका मी स्वतः बघितलेलं आहे की असं ओव्हर ऍक्टिव्ह झालं, मी 30 वर्षाला बघतोय, बघितलं पत्रिका लगेच कळत, अरे तर खेळाडूची पत्रिका आहे, हा तर बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन होण्याची पत्रिका आहे. म्हणजे तुम्ही आत्ताच्या जाऊ नका परिस्थिती. म्हणजे IAS ऑफिसर होणार आहे, हा तर हा IPS ऑफिसर होणार आहे, हा मिलिटरीमध्ये टॉप पोझिशन राहणार पत्रिका आहे ही जी. मी त्यांना म्हणतो तुम्ही खेळ घाबरत आहे, ही पत्रिका जेवढी स्ट्रॉंग आहे त्याची, ते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपल्या मराठीत म्हण आहे, हे आपण इथं बरोबर लागू करू शकतो. त्यामुळे ते लहान असताना जर ते ओव्हर ऍक्टिव्ह जर वाटत असेल तर पत्रिकेतून ते कन्फर्मेशन करून टाकतो आपण की नक्की कशामुळे होते.
पुढचं फ्युचर स्ट्रॉंग आहे त्याचं. आता स्ट्रॉंग आहे तर तो नक्की काय होणार आहे, गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाणार आहे का, बिझनेस मोठा होणार आहे का, कुठला खेळाडू म्हणून मोठा होणार आहे का, फिजिकली जास्त स्ट्रॉंग आहे का, मेंटली जास्त स्ट्रॉंग आहे, दॅट वी कॅन टेल. हे नक्की कशामुळे. मग त्यांना सांगतो बाबा 5-6 वर्ष त्याला कुठल्या तरी अशा कोर्सला किंवा खेळात त्याला इन्व्हॉल्व करा की बॉक्सिंगला लावून टाका, कराटे करू दे किंवा अजून त्याला कुठले वैयक्तिक खेळ करू दे. त्याची जी काय एनर्जी असते ना, तो एनर्जी त्या ठिकाणी पूर्ण निघून जाईल. मग शांत बसेल आणि तो आरामात अभ्यास करेल, बाकी गोष्टी करेल. करेक्ट. म्हणजे त्याची एनर्जी ती तेवढी असते, Exactly. ती तुम्हाला झेपत नाही. झेपत नाही. मग त्याला आपण डायव्हर्ट करून त्याकडनं काम करून घ्यायचं अल्टिमेटली ते. आणि ते दॅट वर्क, ते वर्क पण होतं. आणि ते नंतर बघितलं पंडित तुम्ही सांगितल्याप्रमाणे, म्हणजे माझ्याकडं कितीतरी क्लायंट असतात की स्टेट लेवल चॅम्पियन, नॅशनल लेवल चॅम्पियन, ऑलिम्पिक पर्यंत म्हणजे कुठल्या कुठे गेलेले आहेत. आपण ते गायडन्स द्यावं, ही विद्यार्थी असा ह्याला असं पुढे घेऊन जा. रोईंग मध्ये असेल किंवा पिस्टल मध्ये असेल, रायफल मध्ये असेल, मलखांब मध्ये असतील. माझे नॅशनल चॅम्पियन झालेत, ज्यांना मी पहिलं सांगितलं तुम्ही असं असं करा, ते त्या लेवलला गेलेले आहेत. म्हणजे ॲबिलिटी जी आहे ती आपण त्या ग्रहामधनं ओळखू शकतो की ह्या माणसाची ॲबिलिटी काय आहे. आपण असं म्हणतो डॉक्टरच पाहिजे, इंजिनियर पाहिजे असं नाही ना. आपल्या मुलामध्ये जी ॲबिलिटी आहे, आता मी तर इंजिनियर आहे, रोबोटिक्समध्ये काम केलं, पण माझं ॲबिलिटी मी ओळखली, माझी ही ॲबिलिटी आहे, ते माझ्या पत्रिकेतून ओळखलं. तसं प्रत्येक पालकांनी मला असं वाटतं त्यांच्या पत्रिकेवरून त्या मुलांची ॲबिलिटी ओळखून त्या ॲबिलिटी प्रमाणे जर त्याला ग्रूम केलं तर त्यांना पुढे जीवनात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणखीन एक प्रश्न ते म्हणजे वास्तुदोष जर असेल तर संतती प्राप्तीसाठी त्यावर परिणाम होतो का? 100% होतो, नक्की होतो. बरं. कारण कसं आहे, ज्या घरात राहतो आपण, परत पर्सेंटेजवर येतो मी कुठलंही जर घर बघितलं आपण, ते घर वास्तुशास्त्राप्रमाणे किती पर्सेंटेज परफेक्ट आहे, दॅट वे टू चेक. किती मोठा पॅलेस आहे किंवा 10x10 रूम आहे, काय संबंध नाही. पर्सेंटेज ऑफ वास्तू किती आहे, दॅट शुड बी मोर दॅन 50%. ओके. मध्ये एक्सपर्ट ओपिनियन करणं, प्रत्येक माणूस स्वतःच्या ह्याच्यानं सांगू शकतो. वास्तू चांगली असेल, रिझल्ट चांगलाच मिळतो सगळ्या अँगलनी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूत झोपतो, सकाळी उठतो, म्हणजे सकाळी आपण रात्रभर आपण चार्ज होतो. मोबाईल का चार्जिंगला ठेवतो आपण, तर आपण पण चार्ज होतो. ते चार्ज होताना त्या घरातली एनर्जी जी आहे जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हली चार्ज होतो. अल्टिमेटली त्याचा इफेक्ट त्या आई वडिलांच्या पासून होणाऱ्या बाळावर सगळीकडेच होतो. हा झाला इंटरनल घराचा पार्ट. पण आता मला कितीतरी उदाहरणं आहेत अशी की वास्तू दोषाचा पत्रिका बघून वास्तूचा पण उपयोग करून घेतो मी कधी. पण त्या ठिकाणी असं मी व्हिजिटला गेलो तर मुलं होत नव्हती, 7-8 वर्ष झाली होती. पत्रिकेतले उपाय दिले, वास्तूचं पण म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम बघूया. ईशान्य कोपऱ्यात त्यांचं सेप्टिक टँक होता, मिसकॅरेज कंटिन्यू होत होतं. पत्रिकेतले उपाय पण केले, सेफ्टी टँक डायरेक्ट कट करायला लावला मी. त्यांना 2 मुलं आहेत, तर एकदम मोठी झाली आहेत ते मुलं आता. ओके, म्हणजे माझं पुरावा आहे त्या गोष्टीचा. ओके, त्याबरोबर त्या कुठल्याही घरामध्ये नॉर्थ ईस्ट कॉर्नर हा त्या संततीचा किंवा लहान मुलांचा कॉर्नर असतो. तो कट झाला असेल किंवा त्या ठिकाणी काय तर टॉयलेट किंवा बाथरूम किंवा कुठल्या गोष्टी असतील तर मुलं व्हायला प्रॉब्लेम येतोच. मिसकॅरेज होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. एंट्रन्स बरोबर नाही तरी पण प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता जास्त आहे. साऊथ ईस्टला जर टॉयलेट बाथरूम असेल किंवा कोपरा वाढला असेल तर अनेक वेळा सिझरिनचा प्रॉब्लेम येतो किंवा आफ्टर बाळांतमध्ये बायकांना त्रास पण जास्त होतो. तर ते क्लेरिफिकेशन करणं गरजेचं. लेवल डिफरन्स बरोबर नसेल तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचा प्लॉटचा साईज जरी बरोबर नसेल, शेवटी तुम्हाला होणारं संतान म्हणजे तुमचं फ्युचर आहे. बरोबर. ते फ्युचरच तुम्ही त्या घरामध्ये निगेटिव्हली ऑपरेट होतोय तर चांगला इफेक्ट कसा मिळणार. बरोबर. म्हणून काही गोष्टी ज्या आहेत त्या वास्तूच्या अनुषंगानं बघणं गरजेचं संततीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. इव्हन आता एखादी गरोदर बाई आहे, तिने कुठं झोपायला पाहिजे की ज्यामुळं तिला आजार पण कमी येईल. औषधं गोळ्या कुठल्या कोपऱ्यात ठेवायला पाहिजे, तर कमीत कमी औषधं वापरून त्या व्यक्तीची प्रकृती कायम चांगली राहील. कलर कॉम्बिनेशन काय वापरलं पाहिजे. आता 2-4 रूम आहेत, कुठल्या कोपऱ्यात तिने झोपायला पाहिजे, कुठली रूम प्रिफर करायला पाहिजे. एकच बेडरूम आहे, आता आग्नेय कोपऱ्यात बेडरूम आहे, आता मग काय करणार, काढू तर शकत नाही. कारण प्रेग्नन्स लेडीज मॅक्झिमम झोपूनच असतात ना रूम मध्ये आत, किंवा छोटी 3-4 महिन्याचा पार्ट असं असतो. त्यावेळेला एनर्जी लेवल पण चांगली राहावी म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे काही गोष्टी असतात त्या आम्ही स्पेसिफिकली देतो.
वास्तूमध्ये की ज्यामुळे तो फरक 100% पडतो त्यांच्यावर. इव्हन अमाई तुम्हाला सांगितलं मी की आईचं जे मन असतं ते बाळाला डायरेक्ट कनेक्टेड असतं. त्यामुळे तिनं जेवढं पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस मनात चालू असेल किंवा स्पिरिच्युअलिटी ती डेव्हलप करेल किंवा चांगले विचार करेल त्याचा इफेक्ट डायरेक्ट त्या बाळावर तो आता जगात सगळ्यांना चक्रव्यूहाचं उदाहरण अभिमन्यू देतात. ते कॉमन उदाहरण झालं की ते अभिमन्यूने ते ऐकलं आणि खरी सत्य परिस्थिती आहे, ते खोटी नाही आहे. हे सांगायचा उद्देश काय की मी बघितलंय की कशा पद्धतीनं आपण काय मंत्र दिल्यानंतर गर्भरक्षा मंत्र असतात किंवा त्या शिल्ड तयार व्हायला पाहिजे त्या बाळाला पुढे जाऊन त्याचं वाढ होताना प्रॉब्लेम नाही पाहिजे. तर आईच आजारी पडली, आई आजारी पडलं तर बाळाला पण इन्फेक्शन व्हायला नाही पाहिजे. या दृष्टीकोन त्याला आपण कशा पद्धतीनं प्रोटेक्ट करू शकतो आपल्या मंत्रांच्या थ्रू किंवा बाकीच्या उपायांच्या थ्रू. प्री मॅच्युअर बेबी होऊ नये म्हणून या बऱ्याच गोष्टी आहेत. त्या गोष्टी या प्रोसेसमध्ये ह्या माझ्या प्रोसेसमध्ये कायम असतं की नुसतं संतान नाही आहे, ते संतान व्यवस्थित आईवडिलांना त्रास न होता व्यवस्थित वेळेवर बाहेर यायला पाहिजे आणि त्यामुळं त्याचं आयुष्यात पुढं ग्रोथ व्हायला पाहिजे. उलटं ते संतान आले आणि त्याच्या पायगुणामुळे आईवडिलांची ग्रोथ होते. एवढी पॉवरफुल पत्रिका ती तयार व्हायला पाहिजे. पत्रिकाच तयार व्हायला पाहिजे. ग्रह कॉम्बिनेशन आहे ना त्या बाळा तेवढं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे की ज्यामुळे आईवडिलांचं काय दुःख निघूनच जायला पाहिजे, प्रॉस्पेरिटीच यायला पाहिजे. बरोबर. हे पण आपण त्याप्रमाणे करू शकतो. बरोबर. आता मुलांची पत्रिका कधी बघावी म्हणजे अगदी जन्माला आल्यानंतर आपण कुंडली काढू शकतो का किंवा केव्हापासून बघावी? काही जण म्हणतात 5 वर्ष होईपर्यंत बघू नये वगैरे. तुमचं काय मत आहे? हे सगळं अंधश्रद्धा आहे, कळलं का? आपण विज्ञानाच्या युगात वाढतोय. आता ते ऑलरेडी फिजिकल फिट आहे, 1.25 महिन्यापर्यंत चांगलं आहे, व्यवस्थित आहे, कुठला आजार बिजार काही नाही आहे वगैरे. 1.25 महिन्यानंतर मला लोक दाखवतात 5 वर्ष पत्रिका दाखवू नका, तुमचा हात तुम्हाला कोणी दाखवू नका असं आम्हाला कोणी ब्राह्मणाने सांगितलं. तुम्हाला तुमच्या वयाच्या 10व्या वर्षाने पत्रिका बघू नका असं लोक घाबरून बघत नाही. ही म्हणायचं अंधश्रद्धा. ओके. तुम्ही असं म्हणता का की आता बाळ झालंय ना आता 5 वर्ष डॉक्टरकडे जाऊ नका, चालणार नाही असं म्हणतो का आपण? दाखवायला जायलाच पाहिजे ना. तुमचं म्हणणं की मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. मार्ग तेव्हा तुम्हाला पत्रिका बघितल्या लगेच कळतं हा बिझनेस पण होणार आहे का जॉब करणार आहे, हा खेळाडू होणार आहे काय होणार आहे, इंटेलेक्च्युअल लेवल किती घ्यायची. बरोबर. 90% मुलगा आहे का 80% मुलगा नापास होणारा मुलगा आहे लगेच सांगू शकतो. लगेच बघितल्या 2 सेकंदात मी सांगतो की पर्सेंटेज किती पडू शकतो या मुलाला. डायव्हर्स होणार आहे का सिंगल राहणार आहे, पुढे तिथं काय असणार आहे, आउट ऑफ इंडिया जाणार आहे, ज्या ठिकाणी जन्माला त्याच शहरात राहणार आहे का बाहेर राहणार आहे, आई वडिलांपासून लांब राहणार आहे का. सगळ्यात महत्वाचं जेव्हा एखादा बाळा जन्म झाला मला कळतं की आई वडिलांपासून लांब राहणार आहे, त्यांना सांगू तयारीला लागा 4 वर्षांनी अजून बाळ पाहिजे आपल्याला. कारण हे वाईट काही नाही होणार पण तुम्ही जे विचार करता हे आपल्याकडेच राहणार. आपण एक जे ड्रीम तुमच्या मनामध्ये आहे ते नंतर तुम्ही वेगळे राहणार आहे. तुम्हाला असं असेल तर तुम्ही एक बाळ चाइल्ड राहू शकता पण तुम्हाला असं वाटेल नाही आपलं बाळ आपल्यावर राहायला पाहिजे तर यू कॅन ट्राय फॉर अगेन वन्स अगेन असं पण त्यामध्ये आहे. म्हणून बाळाचं पत्रिका लहान असतानाच म्हणजे एक 4-5 महिने तरी चालेल ते बघितलं तर आपला आयडिया येते. त्याला काय बाळाला घेऊन यायची गरज नाही काय नाही. त्या घरातलं कोणी येऊ शकतो. तुम्ही मला काही वाटेल ते क्वेश्चन विचारू शकता, फ्युचर प्लॅन करू शकता की ज्यामुळं तुम्हाला लहान असतानाच कळतं हा गायक होणार आहे का, हा पिक्चरमध्ये ऍक्टिंग करणार आहे का, हा खेळाडू होणार आहे का. तुम्हाला काय माहितीच नाही. ब्लँकली तुम्ही त्याला इंजिनिअरला घालून टाकलंय, ब्लँकली डॉक्टरला घातले अरे पण त्याला व्यवसायात घ्यायचीच नाही, डॉक्टरला घालून उपयोग काय. आता तुम्हाला काय करायला पाहिजे त्याला हे लहान असताना एक मास्टर प्लॅन तयार झाला ना की तुम्हाला त्याला वाढवण्यासाठी इझी होऊन जातं. लहान असून त्याला व्यवस्थित तुम्ही परफेक्ट प्लॅनने पुढे घेऊन जाऊ शकता. अगदी बरोबर. तर आता लग्नाचा जेव्हा विचार येतो तेव्हा मी पत्रिका बघतो तेव्हा समजा एखाद्या माणसाचे गुण जुळलेत 8च पण मला कळतं की या व्यक्तीला होणारी संतती ही इंजिनियर किंवा 90% जास्त मार्क असणारी संतती असणार आहे. दोघांनाही नवरा बायको. म्हणजे आपण लग्न करताना हा एक पॉइंट मी अजून ऍड करू इच्छितो की त्याला आता एखादी स्त्री आहे एखादी मुलगी आहे लग्न करायचं आहे समोरच्या एखाद्या व्यक्तीबरोबर तर इंटेलेक्च्युअल व्यक्तीला जन्म देण्याची पत्रिकेचा योग आहे का तो एक ॲडिशनल पॉइंट मी बघत असतो. म्हणजे यस ह्याला जन्माला येणारा संतान हे मिनिमम 80-85% खाली मार्क असणारच नाहीत, त्याच्यावर जास्त मार्क पडू शकतात आणि व्यवस्थित संतान सुख त्याला मिळणार आहे, आध्यात्मिक संतान होणार आहे.
आपल्या संततीचा पाठलाच हा पॉईंट आहे. किंवा एखाद्या मुलीला जेव्हा संतानाचा विषय पत्रिकेचा विषय लग्नाचा, तेव्हा पण आपल्याला त्या मुलीला होणारं संतान इंटेलेक्च्युअल लेवल आहे का, आध्यात्मिक आहे का, त्या पोझिशनवरून कळतं. म्हणून लग्न करताना पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आज संतानाचा आज आपला एपिसोड आहे. तर संतानाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू लग्न करण्या अगोदरच आपण दोघांना होणारं संतान जे आहे सुदृढ आणि इंटेलेक्च्युअल म्हणतो, मी 80-90% म्हणतोय, हे अगोदरच आपण प्लॅन करू शकतो की ज्यामुळं हा संतानाचा जो पुढं सब्जेक्ट उगवणार आहे तो काही पुढं येणार नाही. आणि किती झिरो जरी गुण जुळाले आणि या पॉईंट ऑफ व्ह्यू जर पत्रिका परफेक्ट असेल तरी सुद्धा वैवाहिक जीवन संतत सुख 100% पुढे चांगलं हे मिळणारच आहे. बरं, आता आपली शेवटची गोल्डन टीप, त्या गोल्डन टीपमध्ये तुम्ही सांगू शकता की आपली संतती जी आहे ते संततीचं फ्युचर चांगलं होण्यासाठी, भविष्यात त्याला आरोग्य प्राप्त होण्यासाठी तुम्ही असा काही मंत्र किंवा जप असं काही तुम्ही सांगाल का, किंवा त्याच्यासाठी काय असा उपाय आहे जो करू शकतो आपण? येस, सगळ्यांच्या घरात मोबाईल आहे, सगळ्यांना टीव्ही पण आहे, बरोबर आहे. तर जे काही प्रेग्नंट भगिनी असतील त्यांच्या घरामध्ये किंवा लहान बाळ आहेत त्यांच्याकडे पण सकाळी उठल्या पहिल्यांदा विष्णू सहस्त्रनाम मोठ्याने लावा. बरं, त्याचा इफेक्ट सगळ्यात जबरदस्त आहे. पालन पोषण करणारा देवता म्हणजे विष्णू सहस्त्रनाम कंटिन्युअस लहान बाळानं ऐकलं पुढे जीवनात कधी कमी पडत नाही. ज्या लेडीज प्रेग्नंट आहेत त्यांनी नक्कीच कानामध्ये घालून ते व्यवस्थित आपला विष्णू सहस्त्रनाम दिवसातनं 2-3 वेळा ऐकावं. त्या मुलाला पुढे काही कमी पडणार नाही. असं माझं लॉजिक. नंबर 1. नंबर 2, घरामध्ये हनुमान चालीसा मोठ्याने लावा. निगेटिव्ह एनर्जीचा प्रश्न त्या ठिकाणी येणार नाही. गायत्री मंत्र नक्की त्या ठिकाणी घरामध्ये तुम्ही लावा. त्यानं तुम्हाला कधीच निगेटिव्ह कायम पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये, सगळ्या देवता घरामध्ये ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येतात. कारण आपल्या संस्कृतीला माहिती आहे. ओम ह्रीम सूर्याय नमः, ओम गुरुवे नमः, हे 2 मंत्र बीज मंत्र आहेत. हे बीज मंत्र एखाद्या प्रेग्नन्सीनं कंटिन्यू म्हटलं तर गुरु आणि रवी हे 2 जे ग्रह आहेत हे पॉवरफुल होतात आणि त्या पुढं संतानाला शक्यतो काय पुढं प्रॉब्लेम येत नाही. पोटात असताना म्हणा घरात सगळीकडेच इफेक्टिव्हनेस येण्यासाठी हे जे सांगितले मंत्र आहेत हे रेग्युलर तुम्ही सकाळ संध्याकाळ लावलं तर एनर्जी लेवल पण चांगले येईल, त्या बाळावर संस्कार चांगले येतील. जी स्त्री ऐकते त्याच्यामुळे त्या बाळावर पण परिणाम पॉझिटिव्ह होईल. ओव्हरऑल सगळ्या गोष्टी जीवनात सक्सेसफुल होतील. धन्यवाद. खूप छान मार्गदर्शन केलं आणि आपल्या लिसनर्सला, आपल्या सबस्क्रायबर्सला खूप छान माहिती मिळाली असेल. भेटूया आता पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासह.